हाय फ्रेंड, मी सोनाली भगत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर प्रथम सर्वांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वांचं आयुष्य सुखी, समाधानी आणि समृद्धीचं जावं. सर्वांच्या आयुष्यामध्ये खूप सारे भरभराट यावी, यश यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. जसे की दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या वाईट गुणांचं इथे दहन केलं जातं, तसंच आपणही आपल्या वाईट गुणांचं दहन करूयात आणि चांगल्या गुणांना स्थान देऊयात. तर इथे दसऱ्याची मी आदल्या दिवशी थोडीशी तयारी करायला सुरुवात केली होती. हार वगैरे बनवून ठेवले होते. तर सकाळी लवकर उठून मस्त असं फ्रेश होऊन रांगोळी वगैरे काढून घेतली. देवपूजाही आवरली होती. त्यानंतर मस्त अशी वाहनांची आम्ही पूजा वगैरे करून घेतली. आणि वर्षातून एकदाच आपण दसऱ्याला पूजा वगैरे करतो, कारण हा 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. आणि ह्या दिवशी खूप सारं महत्त्व दिलं जातं, की आपट्याच्या पानांनाही खूप सारं महत्त्व दिलं जातं. या दिवशी सोन्याला जास्त महत्त्व न देता लोक आपट्याच्या पानांना महत्त्व देतात. आणि इथे आम्ही मस्त अशी देवपूजा वगैरे आवरून गाडींचीही पूजा करून नंतर बोरची वगैरे पूजा करून घेतली. आम्हाला नंतर घरी जायचं होतं म्हणून आम्ही इथे तयारीही झालो आणि गावातही पोहोचलो. आमच्या गावचं वातावरण खूप छान झालं होतं, कारण पावसाचं वातावरण असल्यामुळे इथे खूप गारवा निर्माण झाला होता आणि पावसामुळे सगळीकडे हिरवाई वगैरे पसरलेली होती. रस्त्यावरती लोकांनी अशा रांगोळ्या वगैरे काढून घेतल्या होत्या. कारणही तसंच होतं, कारण आमचं तुकाई देवीचं मंदिर हे शेतात होतं. तिथून पालखी 4 वाजता गावात जाते. पूर्ण गावात ती पालखी फिरवली जाते आणि देवाचं वगैरे दर्शन दिलं जातं पालखीला. आणि नंतर पालखी परत रिटर्न 6-7 वाजता परत मंदिरात जाते. नंतर आरती वगैरे केली जाते. तर आम्ही इथे घरी पोहोचताच मला ताईंनी आवाज दिला, की त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर गाडी बुक केली होती, तर ती त्यांची घरीही आली आणि नंतर आम्ही पूजा वगैरे करून घेतली. तर नंतर घरी गेले आणि आमचा गटही मी पाहिला. तो खूप छान मस्त ग्रोही झाला होता आणि खूप वाढला होता. हिरवा पूर्ण असं ते भरलं होतं पूर्ण भांडं वगैरे. त्यानंतर मी घरच्या घटाची आणि देवाची पूजा करून घेतली. त्यानंतर आमच्या आईने मस्त आमच्यासाठी इथे पोळ्या वगैरे स्वयंपाक ऑलरेडी तयार करून ठेवला होता. तर आदविरासाठी इथे नाचणीची बॉबी आणि कुरडया, भजी सगळं तयार करून ठेवलं होतं. आदविराला ते खूप आवडतं. त्यानंतर गावातून पालखीही रिटर्न आली. आम्ही तिथेच रस्त्यावरती पालखीचं दर्शन घेतलं आणि संध्याकाळी आई बाबा मोठे असल्यामुळे तिथे भावकीची लोकं आमच्या घरी पायाही पडायला येतात आणि माझ्या जाऊबाईही आल्या होत्या. तर आम्ही इथे लेडीजला हळदी कुंकू लावतो घरी आल्यानंतर आणि जेंट्सला त्यांचं औक्षण केलं जातं. तर दुसऱ्या दिवशी मस्त असं पोह्यांचा नाश्ता वगैरे केला आणि सगळा स्वयंपाक वगैरे आवरला. त्यानंतर माझ्या ह्या आज्या सासूबाई आहेत, त्या आमच्यासाठी तांदूळ वगैरे नीट करून ठेवत होत्या आणि इथे माझ्या सासूबाई अद्विराला सँडल घालून तिचे अद्विराही त्यांच्याकडून मस्त असे लाड करून घेत होते. तर अनन्याला कितीही म्हटलं चल चल तर ती आवरतही नव्हती आणि निघतही नव्हती. पण गावाकडे गेलं की पोरांचंही असंच होतं, की त्यांनाही निघू वाटत नाही आणि मस्त असं खेळू वाटतं, चिल करू वाटतं त्यांना थोडंसं. तर इथे निघालो की आमच्या आईंचं मन असं भरून येतं. त्या वरून जरी जितके हसऱ्या दिसत असतील ना, आतून खूप नर्वस असतात. आणि जायचा क्षण आला की त्यांना असं वाटतं नको जायला, कारण आम्ही खूप थोड्या दिवसासाठी गावाला जातो. 1-2 दिवसासाठी. ह्यावेळेस आम्ही जास्त दिवस राहण्याचा प्लॅन केला होता, पण ते नाही शक्य झालं आणि आम्हाला लगेच रिटर्न निघावं लागलं. तर इथे रस्त्यावरतीच एक माणूस मका घेऊन चालला होता जनावरांसाठी. तर बाबांनी त्यातलीच कणसं घेतली आणि आमच्या बॅगमध्ये भरली. तर इथे आईंनी बॅग वगैरे आणून तशीच आम्हाला दिली आणि नंतर आम्ही निघालो. तर बाबांनी इथे अद्विरासाठी पैसे वगैरे देत होते खाऊसाठी. नको म्हटलं तरी ते ऐकत नाहीत आणि त्यांच्या प्रेमापोटी ते देत असतात, कारण कधीतरी यायचं म्हटलं की त्यांनाही वाटतं लहान लेकरे जाऊ दे, मस्त काहीतरी खाऊ वगैरे खातील त्या पैशाचा. तर माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हीही घरून निघताना असं भावूक होता का हेही सांगा. तर इथे आम्ही निघालो तरी आई आणि बाबा रस्त्यावरच थांबले होते. तर नक्की सांगा माझा व्लॉग कसा वाटला.